नाचणीचे उकडीचे मोदक, चवीला सुमधुर मस्त गोड पांढरे शुभ्र सारणाचे बाप्पाच्या आवडीचे पौष्टिक मोदक. तांदळाच्या उकडीचे मोदक तर आपण नेहमीच करतो, तर त्यात आज थोडासा बदल म्हणून बाप्पाच्या आनंदी आगमनासाठी नाचणीचे उकडीचे मोदक कसे करायचे बघूया. नेमक्या अचूक मापांसहित मऊ अशी उकड आज आपण करणार आहोत. सांगितलेल्या मापांनुसार उकड काढल्यास प्रत्येक मोदक अगदी सुबक जमून येतो. शिवाय दिसायला देखील मोदक सुरेख मस्त दिसतात. अगदी पाहता क्षणी खावेसे वाटतात. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मोदकासाठी आपण पांढरं शुभ्र सारण वापरणार आहोत. चला तर मग बाप्पाच्या आवडीचे सुबक नाचणीचे मोदक कसे करायचे बघूया. तर सुरुवातीला नाचणीची उकड काढून घेऊया. मध्यम आचेवर कढईमध्ये 1/2 वाटी पाणी घेऊया. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया. 1.5 चमचा साजूक तूप घालूया. साजूक तुपामुळे उकड चांगली मऊ होण्यास मदत होईल. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया. हे बघा, काहीशा 1 ते 1.5 मिनिटांमध्ये पाण्याला चांगली उकळी फुटली आहे. आता यामध्ये पाणी ज्या वाटीनं घेतलं आहे त्याच वाटीनं नाचणीचं पीठ घेऊया 1/2 वाटी. पीठ पाण्यात घातल्याबरोबर मिश्रण चांगलं मिसळून घ्यायचं आहे. तेही लगेचच, गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत. उकळून घेतल्यामुळं यामध्ये खरं तर गाठी होणारच नाही. जेवढं मिश्रण मिसळून घेता येईल तेवढं मिसळून घ्यायचं आहे. पाणी 1/2 वाटी तर पीठ देखील त्याच वाटीनं 1/2 वाटी असे मापे या उकडसाठी एकदम बरोबर होतील. हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण इथं मिसळून झालेलं आहे. अगदी इतकंच, म्हणजे मिश्रण चांगलं मिसळून जाईपर्यंत हे गॅसवर ठेवायचं आहे. याला जास्त वेळ गॅसवर शिजवायची गरज नाहीये. हे चांगलं मिसळून झालेलं आहे. आता इथे आपला गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये याला काढून घेऊया. हे मिश्रण आपल्याला चांगलं तिंबून घ्यायचं आहे, पण किंचित नीव देखील द्यायचं आहे, तेव्हाच हे चांगलं तिंबलं जाईल. एकीकडे हे निवतं तोपर्यंत आपण दुसऱ्या भांड्यामध्ये सारण तयार करून घेऊया. तर इथे 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेऊया. सारण चांगलं पांढरं शुभ्र होण्यासाठी खोबऱ्याच्या वरच्या जो तपकिरी रंगाचा भाग आहे तो देखील मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे. त्यानंतरच खोबरं मी इथं किसून घेतलेलं आहे. यानंतर त्यामध्ये 1/4 वाटी पिठी साखर घेऊया. नंतर जवळपास 2 चमचे साजूक तुपावर भाजून घेतलेला रवा घालूया. किंचित वेलची पूड घालूया. नंतर भरड काजूची पूड घालूया. आता हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया. या मोदकांसाठी ओलं खोबरं, पिठी साखर, रवा आणि काजू वापरल्यामुळं चवीला हे खूपच सुमधुर, अगदी उत्कृष्ट होतात. या सारणामध्ये विशेष बाब म्हणजे नाचणीसोबत काजूची चव अगदी खूप मस्त लागते. त्यामुळं काजू मात्र टाकायला विसरू नका. इथे सारण तयार झालं आहे. याला थोडंसं बाजूला ठेवूया. हे बघा, इथे आपलं नाचणीच्या उकडीचं मिश्रण देखील थोडंसं निवलेलं आहे. याला आता चांगलं मिसळून तिंबून घेऊया. हे मिश्रण फार नीव द्यायचं नाहीये. अगदी यामध्ये हात घालता येईल इतपत नीव द्यायचं आहे. तिंबताना अजिबात चिकट लागत नाही आणि हे नाचणीचं उकडीचं मिश्रण सहज मिसळून जातं. मिश्रणाला थोडंसं साजूक तूप लावून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं तिंबून घेऊया. हे बघा, इथं हे चांगलं तिंबून झालेलं आहे. आता याचे मोदक करूया. हाताला किंचित साजूक तूप लावून घेऊया. तिंबलेल्या उंड्यातून लहानसा गोळा घेऊन हाताच्या तळव्याच्या आणि बोटांच्या मदतीनं घेतलेल्या गोळ्याला चपटा करूया. नाचणीची उकड अगदी मस्त होते. मोदक करताना ते अजिबात तुटत नाहीत. याचे छान पाकळीदार सुबक असे मोदक अगदी कोणालाही जमतील. यामध्ये जवळपास 1.5 चमचा तयार सारण भरूया.
आणि याच्या छान पाकळ्या करून सर्व कडा एकत्र आणून मोदक बंद करूया। हे बघा, मस्त पाकळी पडून फुलासारखा सुबक मोदक आपला तयार झाला आहे। किती छान दिसत आहे ना मोदक। करायला देखील अगदी सोपा आणि झटकन जमला। अशा प्रकारे सगळे मोदक एकानंतर एक करून घ्यायचे। आपले देखील सगळे मोदक इथे तयार झाले आहेत। याला इडली पात्रामध्ये 10 मिनिटांसाठी छान वाफवून घेऊया। 10 मिनिटानंतर आपले नाचणीचे मोदक छान वाफवून झाले आहेत। छान वाफवून झाले त्यामुळे हाताला देखील अजिबात चिकटत नाहीत। तर असे अगदी आपले बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक तयार झाले आहेत। ही नाचणीची उकड तांदूळाच्या उकडीपेक्षा लवकर आणि अगदी बरोबर जमून येते। उकड छान मऊ तर जमून येतेच, शिवाय मोदक करताना ते अजिबात तुटत नाहीत। सुरेख असे कळीदार मोदक कोणालाही अगदी तयार करता येतील। भेटूया पुन्हा अशाच पारंपरिक सुंदर पाककृतींसह पुढच्या शुक्रवारी। खूप खूप धन्यवाद।